नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया EPS 95 पेन्शन मध्ये वाढ का नाही, संसदीय समितीची पेन्शन मध्ये वाढ करण्याची मागणी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। कर्मचारी निवृत्ती वेतन योजना EPS 95 अंतर्गत मिळणारे किमान 1000 रुपयांचे मासिक निवृत्ती वेतन अत्यंत अपुरे असून ते ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाला धक्का देणारे असल्याचे मत संसदीय समितीने व्यक्त केलेले आहे। समितीने केंद्र सरकारला या पेन्शनमध्ये तातडीने आणि वाजवी वाढ करण्याची शिफारस केलेली आहे। 12 वर्षापासून पेन्शनमध्ये वाढ नाही। कामगार व रोजगार विषयक संसदीय स्थायी समितीने आपल्या अनुदानाच्या मागण्या 2026 ते 27 या अहवालात नमूद केले आहे की सप्टेंबर 2014 पासून EPS 95 अंतर्गत किमान मासिक पेन्शन 1000 रुपयावरच स्थिर आहे। दरम्यान महागाई, आरोग्य खर्च आणि राहणीमानाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून सध्याची रक्कम निवृत्तांच्या मूलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाही। समितीने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की आजच्या आर्थिक परिस्थितीत 1000 रुपयांचे निवृत्ती वेतन हे केवळ अपुरेच नाही तर मानहानिकारक ठरते। त्यामुळे या रकमेचा तातडीने पुनर्विचार करून सन्मानजनक वाढ करणे आवश्यक आहे। 7500 रुपयाच्या पेन्शनची मागणी। EPS 95 पेन्शनधारक आणि विविध संघटनांनी किमान मासिक पेन्शन 7500 रुपये करण्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे। यासाठी नुकतेच दिल्लीतील जंतर मंतर येथे 3 दिवसाचे आंदोलनही करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर संसदीय समितीची शिफारस महत्त्वाची मानली जात आहे। सरकारकडून आर्थिक सहाय्य सुरूच। कामगार आणि रोजगार मंत्रालयाने समितीसमोर मांडलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार EPS 95 योजनेसाठी आधीपासून आर्थिक सहाय्य देत आहे। यामध्ये EPFO सदस्यांसाठी 1.16% योगदान तसेच 1000 रुपयांचे किमान मासिक पेन्शन सुनिश्चित करण्यासाठी अर्थसंकल्पीय मदतीचा समावेश आहे। तथापि या सर्व बाबींचा विचार करूनही EPS 95 अंतर्गत मिळणाऱ्या किमान पेन्शनचा तातडीने आढावा घेऊन त्यात वाजवी वाढ करावी अशी ठाम भूमिका संसदीय समितीने मांडलेली आहे। लाखो पेन्शनधारकांच्या अपेक्षा वाढल्या। संसदीय समितीच्या शिफारशीमुळे देशभरातील लाखो EPS 95 पेन्शनधारकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत। केंद्र सरकार यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दिलासा मिळू शकतो। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।